त्याचा एकट्याचा दोष आहे का, गावचा सगळ्याचा, राज्याचा सुद्धा दोष असू शकतो ना, असं बोलू नको. काय करावं काय करावं असा दोघांचा विचार चालू झाला. या तळ्यात पाणी कशानं थांबेल असा विचार दोघ जण करत असताना पहिला पक्षी म्हणायला लागला, मला या तळ्यात पाणी येण्याचा उपाय माहिती आहे. आता माहिती म्हणल्यानंतर प्रधान अजून लक्ष देऊन ऐकायला लागला. काय उपाय सांगतो, ऐकावं तरी. त्यानं सांगितलं, काही नाही म्हणे, या राजाची मान कापायची, याच्या मस्तकातून निघालेले जे रक्त आहे या तळ्यामध्ये टाकलं की तळ्याला पाणी येतं. एवढंच लक्षात ठेवून कोण्या राजाची मान कापायला जाऊ नका. असं तळ्याला पाणी येण्याकरता राजाला मारून त्या गोष्टीमध्ये जे झालं ते मी सांगायला लागलो तुम्हाला, बरं का. एवढं गोष्ट म्हणूनच ऐका, श्रद्धे करता ऐकायचं, एवढंच लक्षात ठेवा, बरं का. याचं रक्त या तळ्यामध्ये टाकलं, तळ्याला पाणी येतं म्हणे. तो म्हणला, काय बोलणं म्हणला. दुसरा पक्षी बोलायला लागला, हे असं बोलावं काय, अरे या राजानं तळ केलं, गावाला पाणी मिळावं म्हणून तळ केलं, लाखो लोकांना पोचणारा राजा, आणि त्याला मारून टाकायचं असं कसं. अरे लाख मेले तर चालतात, पण लाखाचा पोशिंदा मरू नये म्हणतात जगामध्ये, आणि हा राजा मारून या तळ्याला पाणी आणून करायचं काय. तो म्हणला, माझं बोलणं पूर्ण ऐक. पहिला पक्षी बोलायला लागला, माझं बोलणं पूर्ण ऐक. ह्या राजाला मारायचं, तळ्यामध्ये रक्त टाकायचं, तळ्याला पाणी येईल, त्याच्यानंतर इथं बाजूला संजीवनी वनस्पती म्हणलं या ठिकाणी ती आणायची, त्याच्या मस्तकाला लावली, राजा पुन्हा जिवंत होतो. म्हणलं राजाही मरत नाही, तळ्यालाही पाणी येतं, त्याचा जो काही दोष आहे त्याला कापण्याच्या योगाने तो दोषही जातो. ते सगळं सांगितल्याच्या नंतर प्रधानानं विचार केला, अगोदर वनस्पती बघून येतो म्हणलं. संजीवनी वनस्पती बघून त्याचा उपयोग होतो की नाही हे कळाल्याच्या शिवाय राजाची मान कापण्यात अर्थ नाही. त्याला जाऊन ती वनस्पती, त्या पक्षानं वर्णन केल्याप्रमाणे ती जागा पाहिली, त्या जागी असलेली वनस्पती पाहिली, ती वनस्पती थोडीशी काढून घेतली, आपले बोट कापलं, त्याच्यावरती वनस्पती लावली, त्याचं बोट जुळून आलं की हो. बोट जुळून आल्याबरोबर त्या प्रधानानं लक्षात घेतलं की वनस्पती जिवंत करणारी म्हणजे संजीवनी वनस्पती आहे. आपल्या बरोबर थोडीशी संजीवनी वनस्पती घेतली, राजाच्या जवळ आला. राजा गाढ झोपलेला होता, राजाची मान कापून त्याचं रक्त तळ्यात टाकायचं म्हणून प्रधान राजाच्या छातीवर बसला, तलवार काढली, तलवार काढून अशी तलवार वर नेली, आता मानेवर घालायची, एवढ्यात राजा उठला. आता उठलेला राजा गप्प बसल की त्या प्रधानाला ढकलून देईल, काय करेल तुमचं म्हणणं कसं सांगा, कसं करणार. ते मी सांगणार, ते तुम्ही सांगायचं. माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं फक्त की बाबा, अंगावर बसलेला प्रधान तलवार काढून आपली मान कापणार आहे हे ज्या राजाला कळालं, तो जर डोळे उघडून बघत असेल तर शांत बसतो की ढकलून देतो. सामान्य नियम सांगा मला, या गोष्टीत काय ते मी सांगायचं. ढकलून देतो की नाही. पण त्या राजाचा प्रधानावर एवढा विश्वास होता, माझी मान जरी कापत असला तरी काहीतरी आपल्या हिताचा विचार करूनच हा मान कापायला लागला असं लक्षात आल्यामुळं राजानं शांत डोळे झाकले, शांतपणानं डोळे झाकले, यानं मान कापली, तळ्यात रक्त नेऊन टाकलं, तळ्याला पाणी आलं, राजावर संजीवनी वनस्पतीचा प्रयोग केला, राजा परत जिवंत झाला. आणि जिवंत झालेल्या राजाला प्रधानानं विचारलं, म्हणे महाराज मी तुमच्या छातीवर बसलो होतो की नाही. हो. मी तलवार काढली होती की नाही. हो. मी तलवार तुमच्या मानेवर घाल्याकरता उचललेली तुम्ही पाहिली की नाही. हो. मग एवढं पाहून तुम्ही माझा प्रतिकार करायचं सोडून शांतपणाने झोपलात कशा करता. त्यांनी सांगितलं, तू माझं वाटोळं करत नाहीस असा माझा तुझ्यावर विश्वास आहे म्हणून गप्प बसलो म्हणे. विठ्ठल विश्वास ठेवायचा की नाही तो असा कसा, राजाचा प्रधानावर जेवढा विश्वास आहे एवढा विश्वास संतावर ठेवला पाहिजे बरं का. याचा अर्थ कोणी संत महात्मा तुमची मान कापायला येईल असं काळजी करू नका. संत महात्मा असं करत नसतो. पण असं जरी एखाद्या साधू पुरुषाने आपल्याबद्दल करायचं ठरवलं तरीही आपण साधू पुरुषाच्या संबंधाने श्रद्धा धारण करत असताना ते जे करतील ते प्रमाण आहे असं म्हणून वागलं पाहिजे. संबंधाने अशी श्रद्धा आणि संतांच्या संबंधाने अशी श्रद्धा असली पाहिजे. देवाच्या संबंधाने श्रद्धा धारण करणाऱ्याचं देव कल्याण करतो. भाविक विश्वासी पार उतरले त्यासे, तुका म्हणे नासे पुतरक्याचे कपाळी. जो भाविक आहे, जो विश्वास ठेवणाऱ्या देवावर, परमात्मा त्याला संसार सागराच्या पलीकडे नेऊन सोडतो असं तुकाराम महाराजांनी वर्णन केलं. त्याप्रमाणे संतावर जर आपण विश्वास ठेवला तर संत महात्मे आपलं कल्याण करतात. म्हणून महाराज म्हणतात, माझा विश्वास संतांच्या चरणावर आहे. बरं, नुसता विश्वास ठेवून मी गप्प बसलो नाही, सर्व भावी दास झालो त्यांचा. त्या संताचा मी काया वाचा मनानं दास झालो. शरीरानं वाणीनं मनानं सगळ्या प्रकारची संतांची सेवा करायला लागलो. विठ्ठल सगळ्या
पद्धतीनं देवाची जशी सेवा असते तशी साधूचीही सेवा असते बरं का. शरीरानं देवाची पूजा जशी करावी तशी साधूचीही आपल्याला पूजा करता येते बरं का. आपण देवाची पूजा करताना संत आपल्या घरी आले तर तुकाराम महाराज म्हणतात, देव बाजूला सरण संताच्या अगोदर पूजा करा म्हणे. करिता देवार्चन घराले संत जन देव सारावे परते संत पूजा करते. याचा अर्थ काय झाला, साधू पुरुषाची सुद्धा पूजा करता येते. ही कायिक सेवा झाली बरं का. देवाचं जसं नामस्मरण आहे तसं संताचं नामस्मरण करता येतं. ही वाचिक सेवा आहे. आपण ज्ञानेश्वरीचं पारायण करा, आपण गाथेचं भजन पारायण करा, हरिपाठ म्हणा, आपण संताचे अभंग गा, भजन करायला लागा. ही सगळी संताची वाणीनं केलेली सेवा आहे असं समजा बरं का. आणि त्याच्यानंतर अंतःकरणपूर्वक साधू पुरुषाचं चिंतनही आपल्याला करता येतं बरं का. देवाचं जसं ध्यान आहे त्याप्रमाणे संत सद्गुरूचंही ध्यान आहे. आपादमौली पर्यंतम गुरुणाम आकृतिम स्मरेत तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः. सद्गुरूच्या मूर्तीचं ध्यान आपण जर केलं, चरणा